आपुले न जाणपणे आपण या ते जाणो नेणे, डोळया आपुले पाहणे दुआड जैसे. रुक्मिणी प्राण संजीवन भक्तवत्सल अकारण करुणावरुणालय पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण अमृतानुभवाचं अनुसंधान किंवा चिंतन करण्यास प्रवृत्त झालो. अमृतानुभव ग्रंथ आपली दिव्य प्रातिभ इंद्रियातीत असणारी अभाच्य अनुभूती किंवा स्वरूपस्थिती, की ज्या स्वरूपस्थितीचं यथार्थ ज्ञान झालं असताना मनुष्याला सुख दुःख कर्तृत्व भोक्तृत्व बंध मोक्ष कोणत्याही प्रकारची भ्रांती राहत नाही. तो निर्भ्रांत ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. तो आपल्या स्वरूपस्थितीशी तद्रूप किंवा समरस होऊन जाईल अशा प्रकारची शब्दयोजना श्रीगुरू श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने ज्ञानोबारायांना प्राप्त झालेली जी ऋतंभरा प्रज्ञा, ती प्रज्ञात अशा प्रकाराने ह्या स्वरूपस्थितीच्या परिचायक शब्दाचा वेध घेऊ शकते. ही एक ह्या शब्दाच्या प्रांतात झालेली अतींद्रिय अनुभूतीचं प्राकट्य करणारी अशी एक अद्भुत घटना आहे. अमृतानुभवाच्या रूपाने जगात अत्यंत मोठी अपूर्वता अद्भुतता शब्दाच्या माध्यमातून अशब्द किंवा शब्दातीत वस्तूचं वर्णन करणारी अशा प्रकारची अनुभूती शब्दरूपाने साकार झालेली आहे. आणि त्याचा आपण यथाशक्ती यथामती चिंतन करीत असताना खरं जर पाहिलं तर आपल्याला ह्या ग्रंथातली एखादी ओवी कळल्यासारखी वाटली आणि असं वाटतं की ही आपल्याला आत्मस्वरूपाजवळ नेणारी आहे. ही इथं आपण जर गंभीर चिंतन करत गेलो तर निश्चित आपल्या स्वरूपामध्ये स्थिती करून देणारी आहे असं वाटतं. जसं सकाळी गेली तैसा आत्मराजू तव भरीव आत्मराजू तव ज्ञानमात्राची भरीव आता ज्ञाने ज्ञानाशी खेव कैसे दिजे. ह्या शब्दात याचा भाव किंवा आशय तात्पर्य आपल्या लक्षात जरी आलं तरीसुद्धा शब्दाच्या माध्यमातून त्याला अभिव्यक्त करायला आपली बुद्धी जी आहे तर ती बुद्धी कमी पडते किंवा आपल्या त्या बुद्धीच्या ठिकाणी तशा प्रकारची शब्दयोजना किंवा त्याला यथायोग्य असे शब्द त्या शब्दाचं स्फुरण होत नाही आणि मनुष्याची बुद्धी पुन्हा कुंठित होते की हे कळतं तर खरं परंतु सांगता मात्र येत नाही अशी स्थिती होते. आणि हे तर आपल्याला आपाततः कळलेल्या अर्थसंबंधाची स्थिती आहे, परंतु आवाजच्या अनुभूतीची स्थिती ती मात्र ज्ञानोबारायांनी एकदम तंतोतंत अशा प्रकारे शब्दाची योजना झाली की त्या शब्दाचं तात्पर्य त्या तात्पर्य अर्थाचा उमग किंवा अवगम आपल्याला अधिगम आपल्याला व्हावा अशा प्रकारचं ही चमत्कृतीपूर्ण शब्दरचना आहे. म्हणून आपण नेहमी म्हणतो किंवा यथाशक्ती यथामती. तुकाराम महाराज जर म्हणतात की तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली म्हणून ठेविली पायी डोई. अशा ह्या अलौकिक ग्रंथाचं चिंतन करीत असताना आत्तापर्यंत आपण श्लोक पंचक शिवशक्ती समावेशन सद्गुरू वंदना वाचारून परिहार शब्द ज्ञान अभेद कथन आणि अविद्येची अयथार्थता आणि सच्चिदानंद पदत्रय विवरण हे हे प्रकरण पंचक या ठिकाणी परिसमाप्त करून आता 6वं प्रकरण जे शब्दखंडन त्याच्या उपसंहारामध्ये आपण चिंतनाला प्रवृत्त झालेलो आहोत. त्याच्यामध्ये 87 क्रमांकाची ओवी आहे. सकाळी आपण पाहिलं की शब्द जो आहे तो स्वयंप्रकाश आत्म्याचं स्वयंप्रकाशत्वाने ज्ञान करून देऊन सार्थकतेला किंवा महिमेला प्राप्त झाला असं सुद्धा म्हणता येत नाही. कारण स्वयंप्रकाश तत्व ज्याला त्यालाच म्हणतात की जे सर्वांचं प्रकाशन करतं परंतु त्याच्या प्रकाशनासाठी कोणाची आवश्यकता नाही. असा जर स्वयंप्रकाश शब्दाचा अर्थ असेल तर तिथं शब्दाची उपयोगिता काय. आणि असं असूनही जर शब्दाची उपयोगिता असेल तर त्याचं स्वयंप्रकाशत्वच खंडित होतं. स्वयंप्रकाश म्हणायचं आणि शब्दाने त्याचं स्वयंप्रकाशत्वाचं ज्ञान होतं किंवा त्याचं स्वयंप्रकाशत्वाची सिद्धी होते असं म्हणणं म्हणजे त्या स्वरूपाला परतंत्र शब्द परतंत्र केल्यासारखं आहे. तो शब्द परतंत्र
तत्त्व नसून ते सर्वांच्या अनधीन अशा प्रकारचं आहे, अधीन नाही, अनधीन स्वतंत्र अशा प्रकारचं आहे. सर्वतंत्र स्वतंत्र जसं म्हणतो आपण, तसं दुसऱ्या कोणत्याही शास्त्रीय तंत्र म्हणजे शास्त्रातल्या तो भलेही अपौरुष वेद का असेना, पण त्याच्यावर अवलंबून आत्मतत्व नाही. त्याच्या आधी अशा शब्दाची योजना केली म्हणजे आत्म्याचं स्वयंप्रकाशत्व सिद्ध होईल असं मात्र काहीच नाही. आणि त्यासाठी अनेक युक्तीने किंवा ज्ञानोबाराय ही गोष्ट आता आपल्याला सांगतात की भरीव असणारा ज्ञानमात्र असणारं जो आत्मराजा आहे किंवा आत्मसम्राट आहे त्याला त्या आत्मसम्राटाचं ज्ञान करून देण्याची गरजच नाही, कारण तो ज्ञानरूप आहे आणि ज्ञानाला तो ज्ञानाचा विषय पण नाही आणि ज्ञानाचा आश्रय पण नाही. अशी स्थिती असल्यावर केवळ जर तोच असेल तर आपणच आपल्याला आलिंगन कसं देऊ शकू, तसं ज्ञानच ज्ञानाला आलिंगन कसं देईल, म्हणजे ज्ञानच ज्ञानाचा विषय होईलच कसं, आहे की नाही. आणि जर होतं म्हटलं तर त्याच्यामध्ये कर्मकर्तृविरोध दोष येईल, स्वस्कंधारोहण नावाचा दोष येईल. अशा प्रकारचं ज्ञानोबाराय आपल्याला वेगवेगळ्या अंगाने शैलीनं पैलूतून वेगवेगळ्या ही गोष्ट आपल्याला सांगत आहेत. त्यामध्ये आता उदाहरण देतात की ज्ञानरूप असणारा आत्मा ज्ञानाचा विषय होत नाही आणि तो जसा तो अन्याला विषय होत नाही तसा स्वला सुद्धा कधी विषय स्वला विषय होणं शक्य नाही, होतही नाही. अनुभूतीत हे सिद्ध होत नाही का ज्ञानाला विषय करतं, फक्त ते ज्ञानरूपानेच अवशिष्ट उर्वरित किंवा ज्ञानरूपानेच अखंड दंडायमान स्वयंप्रकाश स्वरूपाने ते आपलं स्वरूप नित्य सिद्ध आणि सुअसमेध्य असंच आहे. हीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतात की जेणेकरून आपल्या बुद्धीवर त्याची दृढ धारणा होईल किंवा दृढ निश्चयात्मक अशा प्रकारचे त्याचं दार्ढ्य होईल. यासाठी ज्ञानोबाराय आणखी पुन्हा पुन्हा अनेक दृष्टांत देऊन ही गोष्ट सांगतात. त्यापैकी आता 87 क्रमांकाची ओवी आहे. या ओवीमध्ये सांगतात, आपुलेनी जाणपणे आपण याते जाणून येणे, डोळया आपुले पाहणे दुवाड जैसे, जैसे डोळिया आपुले पाहणे दुवाड. डोळा आहे, डोळा सर्व वस्तूंना पाहतो, पण आपल्याला स्वतःला डोळ्याला पाहण्याच्या बाबतीत जसं दुवाड आहे, म्हणजे ही गोष्ट दुर्लभ आहे किंवा ही गोष्ट असंभाव्य आहे. डोळा सर्वांना पाहण्याच्या बाबतीत समर्थ आहे, परंतु स्वतःला डोळ्याला पाहू शकत नाही. त्याप्रमाणे आपुलेनी जाणपणे आपण स्वतः जाणपण म्हणजे ज्ञानस्वरूप असल्यामुळं ते चैतन्य किंवा आत्मचैतन्य हे स्वतःच ज्ञानस्वरूप असल्यामुळं आपण ते जाणून येणे, ते आपल्याला स्वतः जाणण्याचंही नेणे, जाणण्याचं जाणत नाही. म्हणजे ते स्वतः आपणाला विषय कधीही होत नाही. का होत नाही? कारण ते ज्ञानस्वरूप आहे. डोळा हा पाहणे स्वरूप आहे, म्हणून तो आपल्याला पाहू शकत नाही, कारण जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधीही विषय होत नाही. अशी स्थिती असल्यामुळं डोळ्याला पाहू शकत नाही, तसं ज्ञानाला कधीही जाणू शकत नाही. ज्ञानाला किंवा स्वरूपभूत ज्ञानाला आपलं स्वतःचं ज्ञान किंवा ज्ञान कधीही होणं शक्य नाही. हीच गोष्ट टीकाकार आणखी स्पष्ट करून सांगतात. ज्ञेय ज्ञातेपणे विन ज्ञान मात्र आत्मा पूर्ण, म्हणून आपण जाणू न सके. जर तो ज्ञानरूप आहे तर ते आपल्याला का जाणू शकत नाही, या असं जर कोणाला वाटेल तर ते म्हणतात, त्या आपल्याला जाणण्याचा व्यवहार त्रिपुटीमध्ये जेव्हा होतो तेव्हा त्या ठिकाणी एक ज्ञेय म्हणून असतं आणि पाठीमागं ज्ञाता असतो. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञेयत्वही नाही आणि त्याच्या ठिकाणी ज्ञातृत्वही नाही. म्हणून त्या जाणण्यासाठी लागणारी जी त्रिपुटी आहे त्या त्रिपुटीतल्या ज्ञातृत्वाचा आणि ज्ञेयत्वाचाच त्याच्या ठिकाणी अभाव आहे. अर्थात त्याच्या ठिकाणी ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय, ज्ञानत्व म्हणजे ज्ञान हा त्याचा धर्म किंवा ज्ञान हा त्याचा गुण किंवा ज्ञान हा त्याचा अंश कोणताच नसल्यामुळं तो आत्मा ज्ञातृज्ञेयाविहीन नुसधेचे जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी व जे, असा हा ज्ञेय आणि ज्ञातृत्वा वाचून असणारा जो ज्ञान मात्र आत्मा, तो आत्मा कसा आहे
केवळ ज्ञानस्वरूप आहे आणि तो पूर्ण आहे. म्हणजे तो देश काल वस्तू परिच्छेद रहित आहे आणि स्वगत सजातीय विजातीय भेदाने रहित असा परिपूर्ण आत्मा आहे. म्हणजे तो आत्माच निरतिशय व्यापक आणि केवळ एकमेवाद्वितीयम ब्रह्म नेह नास्ति किंचन अशा स्वरूपाचा आत्मा आहे. म्हणून तो आपल्याला जाणू शकत नाही. जाणण्यासाठी तिथं द्वैत पाहिजे, एक ज्ञेय आणि एक ज्ञाता. तर त्याच्या पुढं आत्म्याहून अन्य दुसरं कोणी ज्ञेय नाही आणि त्याच्याहून अन्य दुसरा ज्ञाता नाही. आणि आत्मा जो ज्ञानस्वरूप आहे तो निरुपाधिक आहे. त्याच्या ठिकाणी कोणत्याही उपाधीचा संबंध नाही आणि उपाधीचा संबंध आल्याशिवाय त्याच्या ठिकाणी ज्ञातृत्वाचा किंवा ज्ञेयत्वाचा व्यवहार होत नाही आणि ती उपाधी तर त्याच्या ठिकाणी नाही. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, असा हा कार्यकारण व्याप्य व्यापकता यांनी रहित असणारा जो आत्मा आहे तो आत्मा आपल्याला कधीही जाणू शकत नाही. त्यासाठी उदाहरण देतात, जेवी अंगी चेनी उष्णपणे अग्नी उष्णत्वास नेणे, तेवी आपलेच जाणतेपणे जाणीव नेणे. ते म्हणतात अंगामध्ये उष्णता आहे, पण आपल्या अंगामध्ये किती उष्णता आहे ही अग्नी जो आहे त्या अग्नीला हे उष्णत्वाची माहिती देखील नाही, उष्णत्वाचं ज्ञान नाही. कारण उष्णता म्हणजेच अग्नी आहे. तेच अग्नीला जाणत नाही म्हणजे अग्नी अज्ञान आहे असं नाही. त्या ठिकाणी अग्नीला जाणताच येत नाही. याचं कारण आहे उष्णता हेच अग्नीचं स्वरूप असल्यामुळं त्या ठिकाणी अग्नीला उष्णतेचं ज्ञान होत नाही. म्हणजे अग्नी सर्व जगाला उष्ण करतो, पण अग्नी स्वतः सगळ्यांना ताप देतो. परंतु अग्नी स्वतःला जाळायचं म्हटलं किंवा ताप द्यायचं म्हटलं तर त्या अग्नीला देता येत नाही. आगीशी आगी झगटलिया ते काय पोळे धनंजय. अग्नीला अग्नी मिळाला म्हणजे तो एक अग्नी त्या अग्नीला काय पोळतो का, अशी कोणतीही क्रिया म्हणजे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ह्याचा ज्ञानाच्या द्वारा ज्ञाता आणि ज्ञेयाचा संबंध होऊन होणारं ज्ञान, अशा प्रकारचं ज्ञान किंवा क्रिया कधीही त्याच्या ठिकाणी होत नाही. ज्ञान हे स्वरूप आहे म्हणून. तसं उष्णता हे स्वरूप असल्यामुळं त्या उष्णतेला तो अग्नी जाणत नाही. त्याप्रमाणे ज्ञानस्वरूप आपलेच जाणतेपणे आपण स्वतः ज्ञानस्वरूप असल्यामुळं जाणीव नेणे, ते कधीही ज्ञानाचं विषयत्व, ज्ञानाला विषय होण्याचं आत्म्याला माहीतच नाही. जेवी आपले देखणेपणे डोळा आपणा देखोनेने, डोळ्या परोक्षपणे देखेल कैसा. इथं परोक्षपणेच आहे का पाठ ते बघा. तर म्हणतात की जेवी आपले देखणेपणे, जर आपण स्वतः देखणेपण म्हणजे स्वतःचं पाहणे, बरं ना, पाहणे हेच डोळ्याचं स्वरूप आहे. त्यामुळं डोळा आपल्याला पाहू शकत नाही. कारण पाहणं हे त्याचं स्वरूप असल्यामुळं, पाहणं हे त्याचं स्वरूप नसतं, बरं ना. तो त्याचा गुण असता तर त्याने वेगळेपणाने त्याला पाहिलं पण असतं. पण पाहणं हे डोळ्याचं स्वरूप असल्यामुळं डोळा आपणाला पाहू शकत नाही. तसं तर ते म्हणतात डोळ्याला परोक्षपणाने पाहिलंच कसा. एक वस्तू परोक्ष वस्तूचं ज्ञान करायचं असेल तर ती वस्तू आपल्याहून भिन्न पाहिजे, तर मग तिला परोक्ष रूपाने तिचं व्यवहित आणि आपल्याहून भिन्न पदार्थाचं, बरोबर ना, अंतःकरणवृत्ती इंद्रियांच्या द्वारा बाहेर जाऊन ज्ञान करून घेईल. परंतु या ठिकाणी स्थिती अशी आहे की डोळा त्याचं पाहणं हे स्वरूप असल्यामुळं ते तिच्याहून भिन्न नसल्यामुळं त्या डोळ्याला आपल्याला पाहणं शक्य होत नाही. म्हणून म्हणतात की तो परोक्षपणाने डोळा स्वतःला पाहू शकत नाही. एवम आपुलेनी जाणपणे आपण जाणवणे, तो नेनता कोणे करू येईल. आता ते म्हणतात जरी आपल्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञातृत्वाने ना, आपल्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञानस्वरूपामुळं तो आपल्याला जाणू शकत नाही. मग आता तुम्हाला वाटेल तो आपल्याला ज्ञानस्वरूप असणारा आत्मा आपल्याला जर जाणू शकत नाही तर म्हणतात मग तो कसा आहे, आपल्याला जाणू शकत नाही याचा अर्थ त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे. पण टीकाकार म्हणतात तो नेनता कोणे करू येईल. त्याला नेनता अज्ञान त्याच्या ठिकाणी कोण करू शकेल. ज्ञान स्वरूप आत्म्याला अज्ञानामध्ये परिवर्तित किंवा त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे असं
कोण आणि कसं सिद्ध करू शकेल बरं, त्याचा काही विचार पुढे येतो, मग लक्षात येईल. तर ते कोण करू शकेल? आता नेनिव नाही निपटणं तरी जाणीव न घडे जाणं, जाणीव मात्र म्हणून न घडे हे पै असेल बहुतेक तिथं. तिथं असं पाहिजे, हे पै पाहिजे तिथं, हम पहिले. तर आता त्याच्या ठिकाणी निपटून म्हणजे निश्चेष नेणीव नाही, म्हणजे त्याच्या ठिकाणी कधीच नेणीव नाही, नेणिवेने त्याला कधी स्पर्शच केला नाही, म्हणून त्याला म्हणतात की निपटून म्हणजे निश्चेषपणे नेणीव. अज्ञान त्या ज्ञानस्वरूप आत्म्यासमोर कधी आलेलंच नाही. मग ज्ञान जर आलं नाही तरी जाणीव न घडे जाणं, मग ज्ञान आलं नाही तर अज्ञान बरोबर तरी जाणीव न घडे जाणं. त्याच्या ठिकाणी नेणीव अज्ञानच कधी नाही तर त्याच्या ठिकाणी जाणीव तरी कधी येईल का? ज्या पदार्थाच्या समोर अज्ञान आलं असेल त्याच्यासमोर ज्ञान येईल, ज्याच्यासमोर जाणीव आली असेल, आपलं नेणीव आली असेल त्याच्या ठिकाणी जाणीव येईल. पण इथं कसं आहे, हा जाणीव शहाणीव ओझे सांडोनिया दरी आणि आपण वस्ती कर वर्त तसे संसारी असा आहे. नेणीवही नाही तर जाणीव, किंवा जो नेणिवेचा विषय असतो, जो अज्ञानाचं विषयत्व ज्याला असतं त्याला ज्ञानाचं विषयत्व येऊ शकतं. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी नेणीव म्हणजे ज्ञानाचं, आपलं नेणीव म्हणजे अज्ञानाचं विषयत्व जर कधी आलं नाही तर ज्ञानाचं विषयत्व तरी त्याला कधी येईल का, असा आहे. पण हे सगळं कशामुळं होतं? कारण जाणीव मात्र आहे, केवळ ज्ञान मात्र असल्यामुळं ज्ञानासमोर कधी अज्ञानच आलं नाही. तर अज्ञान सापेक्ष त्या अज्ञान निवर्तक असं वृत्ती ज्ञान तरी त्याच्या पुढं येईल का? दोन्हीचाही त्याचा कधी संबंधच होणं शक्य नाही. म्हणून म्हणतात तो जाणीव मात्र म्हणून नगडे हे पै. हे निश्चयाने का घडत नाही याचं त्याच्या ठिकाणी नेणीव आहे, नंतर त्याच्या ठिकाणी जाणीव आहे, होईल असं होत नाही. कारण नेणिवेचा विषय नाही म्हणून जाणीवेचा विषय नाही. पण याचा अर्थ असा आहे की तो जाणीव मात्र आहे म्हणून, तो ज्ञान मात्र आहे म्हणून. मागच्या सांगितलं आत्मराजू जव तव आणि ज्ञान मात्रची भरीव. तो ज्ञान मात्र असल्यामुळं केवळ ज्ञानस्वरूप आपल्याला विषय होत नाही, हे त्याच्या पाठीमागं कारण आहे. आणि का होत नाही तर ते त्या ज्ञान हे स्वरूप आहे म्हणून होत नाही. काय होत नाही तर तो नेणिवेचा विषय होत नाही, आणि नेणिवेचा विषय होत नाही म्हणून तो जाणीवेचाही विषय होत नाही. ये विषयी निरूपण असे दृष्टांते सह वर्तमान श्रुती दिजो अवधान बोलिजे तया. याविषयी आणखीन काही निरूपण करत असताना आम्ही त्याला योग्य अशा प्रकारचे दृष्टांत देतो. दृष्टांतासहित हा विषय आपणाला आम्ही निरूपण करतो. फक्त श्रोत्यांनी त्यासाठी आम्ही जे बोलत आहोत त्याच्यावर अत्यंत एकाग्रतेनं चित्ताचं लक्ष जे आहे ते एकवटून चित्ताचं ऐकाग्र्य करून या ठिकाणी श्रवण केलं पाहिजे असं सांगतात. आणि त्याचं उदाहरण ह्या 88व्या क्रमांकाच्या ओवीमध्ये सांगतात. आरिसा आपुली अंगी आपण पाहे तरी जाणणे जाणवला आहे आपण या ते. आता आरिसा आपुली अंगी आपण पाहे, आरसा जो आहे तो आपल्या अंगात म्हणजे आपलं जे स्वरूप आहे, आरशाचं जे अंग म्हणजे स्वरूप आहे तो आपण पाहे. आरशामध्ये समोर आलेल्या सगळ्या वस्तूंचं प्रतिबिंब पडतं, बरं ना. सगळ्या वस्तू आपल्याला पाहता येतात, परंतु कारण का आरशाची असणारी जी स्वच्छता किंवा त्याचं पारदर्शक त्याला म्हणतो आपण आरशाच्या असणारं जे अत्यंत निर्मळपण, त्या निर्मळपणामुळं आरसा सगळ्या वस्तूंना पाहू शकतो किंवा दाखवू शकतो. पण आरसा आपल्याला पाहू शकत नाही. आणि तरी जाणणे जाणवलं आहे आपण याते. जर ते म्हणतात जरी म्हणजे जरी शब्दाचा अध्यार करायचा. जर आरसा आपलं स्वतःचं निर्मळ अंग आपण पाहू शकेल म्हणजे आरसा स्वतःला पाहू शकेल तर जाणणे जाणवलं आहे आपण याते. तर मग तुमचं जाणणं म्हणजे ज्ञान जे आहे ते ज्ञान आपल्या स्वतःला जाणवलं आहे, जाणू शकेल. आरशाला पाहता आलं, आरशाने स्वतः पाहता आलं की ज्ञानस्वरूप आत्मा आपल्याला पाहिल किंवा आपणच स्वतः आपलं दर्शन, आपला साक्षात्कार ते ज्ञान करू शकेल किंवा तो आत्मा साक्षात्कार करू शकेल. म्हणून पंचदशीमध्ये लिहिले ना, आत्म्याचा साक्षात्कार. मी जर आत्मा साक्षात आहे,
साक्षात आत्माच मी आहे, तर आता मला साक्षात्कार वेगळेपणाने होईलच कसा? माझ्याहून भिन्न आत्मा असता तर त्याचा साक्षात्कार झाला असता. त्यांनी सांगितलं ना, मला श्रवणाची, मननाची, निधिध्यासनाची, साक्षात्काराची कशाचीच आवश्यकता नाही. कारण या भूमिकेत आहे मी, की मला जर प्रमाण संभावना असेल तर श्रवण करील, प्रमेय संभावना असेल तर मनन करील, जर मला विपरीत भावना असेल तर तिथं निवर्तक असं निधिध्यासन करीन. आणि माझ्याहून भिन्न पदार्थ भिन्न पदार्थाचा मला जर साक्षात्कार होणार असेल तर मग त्या साक्षात्कारासाठी मी प्रयत्न करील. पण साक्षात आत्मा मीच आहे की नाही? तर नमन कोणा करावे म्या, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात की जाणणे जाणवला हे आपण येते, म्हणजे जाणणं आपल्याला कधीही जाणू शकत नाही किंवा ज्ञानरूप आत्मा स्वतःला जाणण्याचा विषय कधीही करू शकत नाही. पण याचं खरं कारण असं आहे की तो नेणण्याचा विषय नाही म्हणून जाणण्याचा विषय होत नाही. आणि त्याचंही कारण असं आहे का तो ज्ञान मात्र भरीव, त्याचं जो ज्ञान मात्र आहे ते परिच्छिन्न नाही, ते भरीव आहे. भरीव आहे म्हणजे सगळा देश काल आणि वस्तूचं अतिक्रमण करून गेलेलं आहे. देश काळ वस्तू भेद मावळला आणि आत्मा निर्वाळला विश्वाकारे. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले, अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. असं म्हणतात कळले, आकळले म्हणजे सर्वत्र जिकडे पाहे तिकडे बाई आणि श्रीहरी वाचून दुजे नाही, अशी त्याची स्थिती आहे. टीका. आरिशाची स्वच्छता, आरिसा तव पाहून लाहे सर्वथा, स्वच्छता मात्रची तत्वता आरिसा म्हणून. आरसा किती स्वच्छ आणि निर्मळ आहे की नाही? तर ही निर्मळता आरसा स्वतः कोणत्याही प्रकाराने पाहू शकत नाही. कारण का? स्वच्छता हेच त्या आरशाचं काय आहे? रूप आहे. तेव्हा तो स्वच्छता हे रूप असल्यामुळं आरसा स्वच्छतेला, आपल्या स्वतःच्या स्वच्छतेला, स्वच्छतारूप अंगाला तो कधीही जाणू शकत नाही. स्वच्छतान आरसान आयशी जरी काही असती खुन, तरी तयाचे तया अवलोकन सुखेची घडते. स्वच्छता वेगळी आहे आणि आरसा वेगळा आहे. आरशाहून स्वच्छता वेगळी आहे असं जर काही त्याचं स्वरूप भेदाने युक्त असतं तर मग त्या आरशाला आपल्या स्वच्छतेचं ज्ञान किंवा अवलोकन पाहणं ते घडलं असतं. तेवी आत्मा आणि जाणीव आयसा जरी काही असता भाव, तरी अवश्य जाणावयाचे हवं धरिता सुखे. आत्म्यालाही आपल्या स्वतःच्या स्वरूपाला जाणण्याचं काय, त्याला स्वतःला आपण आपल्या स्वरूपाला जाणावं अशा प्रकारची हाव किंवा अभिलाषा झाली असती. पण कधी झाली असती? तर आत्मा वेगळा आणि आत्म्याचं ज्ञान, बरोबर ना, वेगळं, अशा प्रकाराने जर काही त्यांचं स्वरूप असतं, भाव म्हणजे स्वरूप असतं, तर मग आत्मा म्हटला असता की आत्मा वेगळा आहे आणि मला काय करायचं आहे? जाणीव, ज्ञान करून घ्यायचं आहे. परंतु ज्ञान म्हणजेच आत्मा असल्यामुळं ते ज्ञानच आपल्याला स्वतःला जाणण्याला कधीही प्रवृत्त होत नाही. जशी उष्णता ही अग्नीचं स्वरूप असल्यामुळं ती उष्णता त्या अग्नीला, बरोबर ना, कधीही जाळू शकत नाही. तसं ज्ञान हेच आत्म्याचं स्वरूप असल्यामुळं आत्मा ज्ञानाला विषय आत्म्याला ज्ञानाला विषय करावं आणि आपणच आपलं ज्ञान करून घ्यावं अशा प्रकारची हाव किंवा इच्छा, अभिलाषा ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी कधीही होत नाही. तरी आत्माच जाणीव आनिको नसे येथ भाव, जाणावे लागे इतुकी आडव असे ना येथे. म्हणतात आत्मा म्हणजे जाणीव आहे. आत्म्याला जाणीव करून घ्यायची नाही. आत्मा म्हणजे आत्म्याला जर स्वतःची जाणीव करायची म्हटलं तर जाणीव म्हणजेच कोण आहे? ज्ञान म्हणजेच आत्मा आहे. अनिक येत नसे येथ भाव, दुसरं कोणतं त्याचं भाव किंवा स्वरूप नाही. आत्मा म्हणजेच ज्ञान, ज्ञान म्हणजेच
आत्मा. त्यामुळं अनेक भाव नाही, जाणीव वेगळी आणि आत्मा वेगळा असा भाव किंवा असं तिथं स्वरूपच सिद्ध होत नाही. मग कारण का, आत्म्याने जाणायचं, बरोबर ना. आत्म्याने जाणण्यासाठी दुसरा जो पदार्थ पाहिजे, तर ज्या पदार्थाला जाणायचं, जाणावे लागे इतुकी आडवं, जाणावं जाणण्यासाठी इतकी आडव म्हणजे इतका असणारं स्थान. स्थान अरण्य असा एक अर्थ आहे, स्थान असा त्या ठिकाणी अर्थ घ्यावा. तर जाणण्यासाठी दुसरा एखादा स्थान किंवा पदार्थ, जाणण्याचा विषय होण्यासाठी एखादा पदार्थ पाहिजे ना. परंतु ज्ञानरूप आत्म्याला जाणण्यासाठी इतकंही स्थान येथे असे ना. त्या आत्मस्वरूपाच्या अतिरिक्त दुसरं कोणतं स्थानच सापडत नाही. कारण सर्वम यद अयम आत्मा, जिकडं ज्या आत्म्याला जाणायचं ते सर्व काय आहे, आत्मरूपच आहे. म्हणून त्या ठिकाणी आढव, आढव शब्दाचा ज्ञानेश्वरीमध्ये मला वाटतं प्रतिबंध असा अर्थ दिला आहे. तर तो प्रतिबंध अर्थ जाणण्या इतकाही प्रतिबंध नाही असा अर्थ घेण्यापेक्षा जाणण्या इतकंही स्थान किंवा विषयत्व आत्म्याला नाही. कारण विषय करायला जिथं जिथं आत्मा विषय करायला जाईल तिथं तो कोण असतो, तिथं आत्माच असतो. त्यामुळं त्याला जाणणे इतके आडवं असे ना की येथे. वारा वारी याने गेला की परिमळे परिमळ अनुग्रहिला, तेवी आत्मा जाणितला आत्म्याने स्वये. ते म्हणे वारा वाऱ्यानेच गेला, आहे की नाही. वाऱ्याला कोणी घालवलं, वारा आला आणि वाऱ्यालाच घालवलं. हे फक्त वाचारमन मात्रच आहे की नाही, का वारा वाऱ्याला घालवला ह्या म्हणण्यात काही अर्थच नाही. की परिमळे परिमळ अनुग्रहिला, की म्हणे परिमळानेच परिमळावर अनुग्रह घेतला, सुगंधानेच आपल्या सुगंधाचं ग्रहण केलं असं म्हणणं कारण होऊ शकत नाही. कारण काय आहे, सुगंधाचं, सुगंध हे काय आहे, स्वरूप आहे, ते त्याला कधी विषय होत नाही. तेवी आत्मा जाणितला आत्म्याने सोय, त्याप्रमाणे आत्म्यानेच आत्म्याला स्वतः जाणले. म्हणजे हे असं म्हणणं अशा प्रकारचं वेडगळपणाचं आहे की हे घडणं कधी शक्य नाही. नाही तर असं म्हणाल की तेवी आत्मा जाणितला आत्म्याने सोय, त्याप्रमाणे म्हणजे वरचा सगळा संदर्भ घ्यायचा, सगळा संदर्भ घ्यायचा न मग अर्थ करायचा. नाहीतर पंक्तीचा अर्थ लागला म्हणून नाही होणार. वक्तुरी इच्छा तात्पर्य, वक्त्याचा अभिप्राय आपण लक्षात घेतला पाहिजे. आता 89व्या आणखीन उदाहरण देतात. दिगंता पैलीकडीचे धावोनी सूर्या खोचे, मा तिये का तियेचे अंग फुटे. दिगंता म्हणजे सगळ्या दिशा आहे, ज्या पूर्व पश्चिमादी सगळ्या ह्या 8 दिशा आणि आकाश पातळ सगळ्या प्रकारच्या ज्या दिशा आहेत त्या दिगंता पलीकडच्या, त्या दिशेच्याही पलीकडं जर असेल तर धावोनी धावून जाऊन, सूर्या खोचे सूर्य जर असेल तर त्याला ती खोचील, म्हणजे खोचील म्हणजे त्याला स्पर्श करील किंवा त्याच्यावर वार करील. कोणताही पदार्थ, सुरी काय करते, तीक्ष्ण असते आणि त्या तीक्ष्णतेमुळं ती कोणताही आपल्या जवळ असणारा कोणताही पदार्थ किंवा दूर असणारा पदार्थापर्यंत जाईल किंवा जवळ आलेल्या पदार्थाला ती खोचू शकेल, म्हणजे ती त्याच्यावर आघात करू शकेल. परंतु मा तिये का तियेचे अंग फुटे, परंतु त्या सुरीनं असं ठरवलं की मीच मला कापील, तर त्या सुरीला सुरीचं अंग खोचता येईल का, त्याच्यावर आघात करता येईल का, कधीच करता येणार नाही. कारण सुरीची तीक्ष्णता जर तिच्यावर अन्य पदार्थावर चालेल परंतु स्वतःवर चालणार नाही. का चालणार नाही, एवढी तीक्ष्ण धारदार सुरी, ती धारदारपणा किंवा तीक्ष्णपणा हे त्या सुरीचं स्वरूप असल्यामुळं ती आपल्या स्वतःच्या स्वरूपाला कापू शकत नाही, तिची खांडोळी करू शकत नाही. टीका. दिगंताहुनी दुरी पदार्थ कोणी येतसे जरी, तया ते खोचावया सुरी योग्य होय. अगदी 7 दिशा 8 दिशांच्या पलीकडची जर एखादा पदार्थ सुरीच्या समोर आला तर त्याचं आघात करण्यासाठी किंवा त्याच्यावर घाव घालण्यासाठी सुरी काय होईल, समर्थ होईल. सुरीहुनी आन आसो सुरी सन्निधान, किंवा दिगंताहुनी जान आसो दुरी. तर ते म्हणतात एखादं त्या सुरीच्या सन्निधानात म्हणजे जवळ, सुरीपेक्षा फक्त काय पाहिजे, वेगळं पाहिजे, असा जर कोणता पदार्थ तिच्याजवळ आला किंवा दिगंताहुनी जाणं असो दुरी, किंवा पार अगदी 8 दिशेच्या पलीकडचा एखादा पदार्थ असला किंवा एखादा पदार्थ अत्यंत जवळ असला परंतु सुरीच्या स्वतःच्या स्वरूपाहून तो भिन्न असला
तर तरी सुरी तया ते खोचिल, काळवशे आईशे घडेल, परी आपणा आपण छेदवेल, हे काय घडे. सुरी किती दूर पदार्थ असला किंवा जवळचा पदार्थ असला, दूरचा असो अगर जवळचा असो, तो जर आपल्याहून भिन्न असला, बरोबर ना, आणि आपल्या विरुद्ध असला, बरोबर, आणि आपल्यापेक्षा कमी प्रबळ असला, तर सुरी काय करेल, त्याला खोचील, हे अवश्य कार्य करील. परंतु सुरी आपणच आपला छेद घेईल किंवा आपणच आपल्या स्वतःच्या स्वरूपाला छेद येईल, असं काही घडवू शकतं का कधी? असं कधीही घडू शकत नाही. एवं सुरीचे तिखटपण सुरीस न व्हावे जाण, तेवी जाणनेचे आत्मा पूर्ण आपणा न जाणे. आता सांगतात अशा प्रकाराने सुरीचं तिखटपण म्हणजे तीक्ष्ण धारदारपणा, हा सुरीस न व्हावे जाणं. त्या सुरीच्या ठिकाणी किती तीक्ष्णपणा असला तर तो तीक्ष्णपणा धारदारपणा सुरीचं छेदन करण्याच्या बाबतीत काहीही उपयोगाचा नाही. तेवी त्याप्रमाणे जाणनेचे आत्मा पूर्ण आपणा न जाणे. त्याचप्रमाणे जाणीव स्वरूप असणारा, नेप्तिमात्र दृंगमात्र असणारा आत्मा, तो परिपूर्ण असणारा आत्मा, तो आपणच आपल्याला जाणणं कधीही शक्य नाही किंवा त्या आत्म्याला स्वतःचं स्वतःला ज्ञान होणं शक्य नाही. तो पूर्ण ज्ञानरूप आहे, ज्ञानमात्र आहे, भरीव आहे, बरोबर, तरीसुद्धा स्वतःचं स्वतःला ज्ञान करून घेणं शक्य नाही. तो ज्ञान जिया त्या परी जगी आत्मैक्य करी, सुरी तैसे झाले. ज्ञान जे आहे ना, ज्ञान काय करतं, जगाचं आणि आत्म्याचं, बरोबर ना, आत्माचं ऐक्य करतं, असंच ना. जर म्हणलं तर सुरीनं सूर्याला खोचल्यासारखं होईल. कारण काय, जगाला आत्मा करायचं नाही, जग आत्मरूपच आहे, आत्म्याहून भिन्न कोणी नाही. तेव्हा जगाचं आणि आत्म्याचं ऐक्य ह्या ज्ञानाने करून दिलं, ऐक्य नाही. कारण प्रज्ञानम ब्रह्म असं महावाक्य श्रवण झालं, त्याच्यानंतर सर्वम खल्विदम ब्रह्म पश्चात असा बोध जर झाला तर सुरीनं सूर्याला काय आहे, खोचल्यासारखं आहे. अध्यारोपाच्या भाषेत घ्यायचं नाही किंवा अज्ञानाला मानून घ्यायचं नाही. जर स्वरूपाच्या दृष्टीनं पाहिलं, जे काही त्याला काय म्हणतात, सर्व अतीत असणारं असं जे मूलभूत आपलं अधिष्ठान स्वरूप आहे, त्या स्वरूपाच्या ठिकाणी हा कोणताही व्यवहार घडत नाही. आणि घडला तर म्हणायचं काय, सूर्या खोचे सुरी तैसे झाले. आत्मज्ञान 13व्या अध्यायात आहे का? हा, तिसऱ्या प्रकरणातली होईल. दिगंता आता 90वी होई. रसवृत्तीशी उगाणे घेऊन जिव्हाग्र शहाणे, परी काय किजे नेणे आपण आपे चाखो, परी जिभे काही आपुले चाखणे हन ठेले, तैसे नव्हे संचले तेची ते की. आता बघा, रसवृत्तीशी उगाणे घेऊन जिव्हाग्र शहाणे. रसवृत्ती म्हणजे रसाचं असणं, म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणता रस आहे याचा उगाणा म्हणजे हिशेब घेण्याच्या बाबतीत जिव्हाग्र शहाणे. कोणत्याही रसाचा उगाणा, हिशेब किंवा रसाचं आस्वादन करण्याविषयी जिभेचं टोक जे आहे ना, ते अत्यंत शहाणं आहे, म्हणजे अत्यंत कुशल आहे. म्हणून कोणताही पदार्थ आहे ना, आपण काय करतो, जिभेला लावतो, म्हणजे त्या पदार्थाचं स्वरूप आहे. त्यातल्या त्यात असं सांगतात की एवढ्या नाड्या जिभेच्या टोकावर एकत्रित आलेल्या आहेत की आपण जे पदार्थ खातो तो कोणत्या रसाचा आहे, तो आपल्याला शरीराला घातक आहे काय, त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणात अगोदरच घृणा, उलटी किंवा मळमळ होऊन तो बाहेर टाकला जाईल किंवा आतग्रहण न केला जाईल, एवढी ईश्वराने ह्या जिभेच्या ठिकाणी संवेदनाक्षम नाड्या ठेवलेल्या आहेत. म्हणून जिव्हाच्या पहिलं काय, जिभेचं टोक आपण काय म्हणतो, थोडी जिभेला लावून पहा, आहे की नाही. कारण जिभेचा अग्र जे आहे, टोक जे आहे, तसं काय आहे, प्रत्येक जे षड्रस आहेत ना, इथं लिहिलं ना, रसवृत्तीशी उगाणे घेऊन षड्रसाची स्थान आहेत. मधुर रसाचं कुठं ज्ञान व्हावं, कटू रसाचं कुठं व्हावं, आम्ल रसाचं कुठं व्हावं, तिक्त रसाचं, कटू रसाचं किंवा खारटपणा कुठं कळायचं हे आहे. परंतु साधारणपणे जिभेला लावल्याबरोबर ह्या साई रसांचा झाडा तिथं सुरुवातीला होतो. त्या बाबतीत जिभेचं टोक अत्यंत शहाणं आहे. परी काय की जे, परंतु म्हणतात काय करावं,
की नेणे आपण पे चाखू. सगळ्या रसांना चाखू शकतं, परंतु त्याच्या ठिकाणी जिभेचा ठिकाणी असणारा जिभा ज्या अर्थी सगळ्यांचा रस घेतं ना, मग जिभेला असं वाटलं आपण कसं आहे ते पाहावं, आहे की नाही. ते नाही का भागवतामध्ये प्रसंग आला की भगवान परमात्म्याने ते स्तोत्र आहे ना आपलं गोविंद दामोदर स्तोत्र, त्याच्यामध्ये काय श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिव्हे पिबस्वामृतमेत देव गोविंद दामोदर माधवेती. सुरुवात काय त्याची, करारविंदेन पदारविंदम आणि मुखारविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. भागवतकर डोंगरे महाराज फार सांगायचे की भगवान परमात्मा श्रीकृष्णाला असं वाटलं की आपल्या चरणाचं तीर्थ सगळे लोक घेतात, म्हणजे हे चरण तीर्थ फार पवित्र आहे, तर मग ह्याच्यामध्ये असं काय आहे. आता सगळे लोक घेतात, लोकांना कळत होतं काय तुझ्या नामाचा महिमा आणि तुझं न कळे मेघ श्याम तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. भगवंताचं नाम काय आहे, त्या नामाचा महिमा भगवंताला कळत नाही, त्याचं घेणारे दुसरे असतात. त्याचं कारण का कळत नाही, दुसरे असतात म्हणून कळतं, त्याच्या स्वतः सोला कधी विषय होऊ शकत नाही. मग भगवंताने आपल्या लीलामध्ये आपलंच घोटात धरला हातामध्ये आणि आपल्या अंगठा आपल्या मुखात घातला. म्हणून लिहिलं करारविंदेनं म्हणजे करकमलाने, पदारविंदम म्हणजे पदकमल, मुखारविंदे मुखकमलात, करकमलाने पदकमल मुखकमलामध्ये विनिवेशयंत प्रविष्ट करणाऱ्या अशा गोविंद दामोदर परमात्म्याला मी नमस्कार करतो. परंतु त्याचं स्वतःचं स्वरूपाचा महिमा कळेल का की असं त्याला कळलं नाही. त्याला कळायचं असेल तर त्याला काय करावं लागेल, ज्या भक्त आहेत ना त्या भक्तांना शरणागत व्हावं लागेल. काय महत्त्व आहे हे कळून घ्यायचं असेल तर, आणि त्यावेळेला नेमकी आणण्याची कल्पना करावी लागेल. ते सुद्धा त्याला स्वस्वरूपाचं आस्वादन कधीच होणार नाही. हा जळ न खाती जळा आणि वृक्ष तो आपुलिया फळा भोगता तो निराळा तेने गोडी निवडिली. ज्या लोकांना द्वैताचं कौतुक आहे ते असं म्हणत राहतात, आहे की नाही. नाहीतर ज्याला खरं अद्वैताचं महत्त्व आहे तो काय म्हणेल, ते भोगता तो काय म्हणत भोगता निराळा राहतो आणि त्याची गोडी म्हणजे सापेक्ष गोडी असते, ही आम्हाला नको, आहे की नाही. गोडीला कधी विषय करणार नाही असा जो मूलभूत गोडपणा आहे तो गोडपणा आम्हाला पाहण्यासाठी आमचं जीवन आहे, आहे की नाही. आता हे शेवटचा जन्म आहे, आता ते किती वेळ भोगता भोग्य भाव ती भ्रांती ठेवायची तरी किती दिवस असं म्हणेल, आहे की नाही. रसवृत्ती शिवगाणे घेवणी जीवाग्र चाखणे शहाणे. हे काय अर्थवादात्मक बोलणं नाही ना, हे बोलणं अर्थवादात्मक नाही ना. हे आता जे मी बोललो हे रसवृत्तीशी उगाणे घेवणी जीवाग्र शहाणे परी काय की जे नेणे आपण आपे चाको. हे जे बोलणं हे किंवा भोगता तो निराळा तेने गोडी निवडिली. कीर्तनकार काय सांगतात की साखर होणं बरोबर नाही, साखर मुंगी होऊन काय कर साखर खावे. हां तुमच्या जीव तोंडात साखर पडो. ते म्हणतात हा सुद्धा अर्थवाद आहे. आता तर तुम्हाला फार धन्यवाद, आहे का नाही. आता तुमच्यावर जीव वळून टाकावा फार सगळा, आहे. त्याबद्दल ते आनंदित झाले आणि पुन्हा मला भोगते मनाचा आशीर्वाद देतात की मला म्हणून आम्ही म्हणतो ना तुम्ही आता एवढा सुद्धा त्याला लाव द्वैताचा थोडासा स्पर्श होऊन देत नाही. म्हणून आता आम्हाला खरं वाटायला लागलं की आता तुमच्या तोंडात साखरच पडो, ऐका. म्हणजे त्याचा आशय तुम्ही असं घ्या, तुमची जी स्थिती आहे तिच्याशी आम्ही समरस हो आणि आम्हाला ही जी वास्तव आता काहीतरी बोलणार आता तर आम्ही तुमचा रसरूपता कशाला वितळून देऊ, आहे का नाही. ती घनीभूत रसरूपता आहे, तिला कशाला वितळू आम्ही आणखी, आहे का नाही. तिच्या छिंदड्या कशाला करू आम्ही, आहे का नाही. त्याच्यामध्ये उलट आता असं आहे की आम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये लाळ घोटावी वाटली, आहे की नाही. त्याच्यामध्ये
तो म्हणेल का गोठवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन, म्हणणार नाही, ऐके नाही. आणि म्हणत असला तर कोणत्या ज्ञानाविषयी म्हणत असेल? परोक्ष ज्ञानाविषयी म्हणत असेल, आदृढ अपरोक्ष ज्ञानाविषयी म्हणत असेल. अपरोक्ष ज्ञानाविषयी असं कधी म्हणणारच तुकोबाराय कधी म्हणतील का असं? पण हां, एक आज दुपारी थोडं सगळं जरी आहे एवढं, बरोबर ना, तरीसुद्धा सगळ्यांना हा बोध होतो का? श्रोत्याला, सगळ्या श्रोत्यांना किंवा सगळ्या वक्त्यांना, सगळ्या चिंतकांना हा यथार्थ बोध आरूढ होतो का? आपण काय म्हणतो, ज्ञानोबारायांनी टळटळीत आत्मस्वरूप सांगितलं आहे. स्वामी महाराज नेहमी म्हणायचे, तुम्ही कितीही म्हणा, पण खरी स्थिती अशी आहे का ही अधिकाऱ्यालाच पदरात पडेल, अनधिकाऱ्याला पडणार नाही, अशीच ही शब्दयोजना आहे. ती शब्दयोजना केली म्हणू नका, पण हा अनादी परंपरेत चाललेला आहे की अधिकाऱ्यालाच बोध होईल, अनधिकाऱ्याला होणार नाही. आणि सगळ्यांना बोध व्हावा म्हणून मानवमात्राच्या कल्याणासाठी हा ग्रंथ आहे, पण अधिकारी आणि फलाचा संबंध आहे असं मानावंच लागतं. तुम्ही ज्या वेळेला म्हणणार अधिकारी आणि फल ह्या स्वरूपाच्या ठिकाणी केलेल्या कल्पना आहे, तुम्ही असंच म्हणत राहणार, बरोबर ना, असंच म्हणत राहणार आणि अशाच प्रकारे द्वैताला सत्य समजून गटांगळ्या खात राहणार. कारण का, तुमचा अधिकार झाला असता तर तुम्ही म्हटले असते, बरोबर ना, अधिकारी आणि फल यांच्या संबंधाची कल्पना हा सुद्धा अर्थवाद आहे, बरोबर ना. अधिकारी आणि फल ह्या संबंधाची कल्पना हा सुद्धा अर्थवादच आहे असं तुम्ही म्हणलं. असं कोण म्हणू शकेल? खरा अधिकारीच म्हणू शकेल, दुसरे म्हणणारच नाही. अहो शेवटी जरी अमृतानुभव पाहिला तोही असंच म्हणत, अधिकारी आणि फलाचा संबंध आहे. तो म्हणणार नाही की अधिकारी आणि फल यांची कल्पना आहे. तो म्हणेल की अधिकारी आणि फल हे वास्तवच आहे, आहे की नाही. अधिकार नाही कमी पडला म्हणून होत नाही, त्यामुळे अधिकार वंचावला पाहिजे. वास्तविक आहे का असं काही? इथं ह्या स्वरूपात आहे का असं काही? मुक्त मुमुक्षुबद्ध हे तवची योग्यता भेद अनुभवामृत आस्वाद विरुद्ध जवळ अशी. हा विरुद्ध तरी का राहिला? अधिकाराच्या अभावातच राहिला, आहे की नाही. अधिकारात दुसरं काय उत्तर आहे का याला? पण मग ज्ञानेश्वर महाराजांना असं ठेवायचं होतं का? नव्हता ठेवायचा, पण अशीच शब्द योजना होत राहती. वेदाचीच ती स्थिती आहे, ज्ञानोबरायांची ती स्थिती आहे. कोणी जरी असला तरी ती ही स्थिती अशीच असते. असेच शब्द आत्मानुभूतीतून उमरतात की अधिकाऱ्याला फलानुभूती होईल, अनधिकाऱ्याला होणार नाही. का हे काही खोटं आहे का? काही असंच आहे ना. नाहीतर मग सगळ्यांना त्यामध्ये भागवतात, त्या धुंदुलीनं पर्वत वाचलं, त्या धुंदुकारीनं भागवत सांगितला, आपल्या धुंदुकारीसाठी गोकर्णाने भागवत सांगितला आणि सगळे गावातले लोक ऐकायला येत होते. सगळ्यांनी भागवत ऐकलं, परंतु दररोज संध्याकाळची कथा संपली का तो त्या वेळूच्या कांड्यांमध्ये जाऊन बसला होता. 7 दिवसात 7 कांडी फुटून गेली आणि तो एकदम दिव्य शरीराने प्रगट झाला. कोण? धुंदुकारी. आणि तो आपल्या भावाला म्हणतो की तू माझा उद्धार केला. जो गयादी श्राद्ध करून सुद्धा कधी होणं शक्य नाही, तो उद्धार केला. तर तो म्हणतो, अरे तुझा उद्धार झाला आणि सगळे लोक कसे काय राहिले? बाकीच्या लोकांना तुला नेण्यासाठी स्वर्गातून वैकुंठावरून दिव्य विमान आलं, त्या विमानात बसून तू दिव्य देहधारी होऊन सगळ्या भगवंताच्या पार्षदासारखा तू त्यांच्या समवेत चालला आणि हे लोक मात्र पुन्हा जिथंच्या तिथंच आहेत. याचं काय कारण? तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला मुक्त होण्यासाठी जेवढी तुझ्या अंतःकरणाची भूमिका होती, जितकं तुला तीव्रतर मुमुक्ष म्हणजे वैकुंठ गमनासाठी किंवा मुक्तीसाठी तुझी जशी तीव्र जिज्ञासा होती, तेवढी यांची जिज्ञासा नाही. त्याच्यामध्ये यज्ञकर्म चालू आहे आणि यज्ञाचं एक अंग आहे भागवताचं. ज्या वेळेला यज्ञाची आहुती वगैरे पूर्ण होते त्यावेळेला राहिलेल्या वेळात भागवत लोक ऐकतात. मग त्यांचं म्हणणं काय आहे? त्या लोकांचं म्हणणं काय, राहिलेल्या वेळेत आता वेळेत नाहीतरी भागवताला तुम्ही नाहीतरी आता करायचे काय म्हणून आम्ही भागवतात जातो. 4 वाजता काय काम नसतं म्हणून अमृतानुभव ऐकायचा, असं जर कोणी म्हणायला लागला, आहे की नाही. मग त्याला काय करायचं? फक्त वेळेचं कालयापना करायची, त्याला फलही तेवढंच मिळणार, आहे की नाही. ह्या ठिकाणी व्यासांनी भागवत सांगितला, बरोबर ना. व्यासांनी भागवत सांगितला कोणाला? नारदाला भागवत सांगितला. किंवा या ठिकाणी सुतानी शौनकादिकांना भागवत सांगितला आणि परीक्षितीला शुकाचार्याने भागवत सांगितला. तिन्ही श्रोते आणि वक्ते आहेत, पण त्यांच्यामध्ये भेद आहे. यामध्ये नारद आणि व्यासांचा जो संवाद आहे भागवताच्या रूपाने, तोही भागवतच आहे. सूत आणि शौनकादिकाचा काय आहे? सूत मुनीला ते काय म्हणतात,
कर्णरसायनम काय सारम आम्हाला भागवताचं जे सार आहे ते आमच्या कर्णाला फार आनंद देतं, मधला वेळ चांगला जातो म्हणून सांग. त्यांनी त्याप्रमाणे सांगितलं. मग त्यांना तो कालयापन चांगलं झालं, पण त्याच्यापेक्षा फार मोठं फल त्यांना मिळू शकत नाही की जे परीक्षितीला मिळालं. परीक्षिती म्हणतो की आता मृत्यू कुठे आहे दाखवा, आहे की नाही, मरण माझे मरोनी गेले ही अनुभूती आहे. ही अनुभूती शौनकादिकांनी ऋषीने हजारो वर्ष यज्ञ करताना भागवत ऐकलं तरी त्यांना ती नाही. त्यांचं ज्ञानसत्र हजारो वर्षाचं भागवताचं ज्ञानसत्र चालू आहे तरी त्यांना ही अनुभूती आली नाही. आणि व्यासमुनी जे आहेत ना, तर ते व्यासमुनीसुद्धा काय आहे की त्या ठिकाणी नारद जो आहे अनेक शास्त्रांचा अध्ययन केलेलं आहे, परंतु त्याला समाधान होत नाही. आणि तो नारद, बरोबर ना, नारदालाच ना व्यासांनी सांगितलं. तर व्यासमुनी जे सांगतात तर त्या व्यासमुनींना काय आहे की सगळं त्यांनी 18 पुराणं सगळी लिहिली तरी त्यांना समाधान प्राप्त होत नाही. आपलं नारदांनी जे व्यासाला सांगितलं तर व्यास जे आहेत ना ते व्यास सगळ्या लोकांच्यामध्ये फिरतात आणि ते म्हणतात मी 18 पुराणं लिहिली, त्या वेदांचा विभाग केला, सगळं जरी केलं, व्यास स्मृती लिहिली, तरीसुद्धा लोकांच्यामध्ये लोक कल्याणकारक असं नाही. सगळी लोक जे आहेत ना ते त्यांच्या अंतःकरणात भक्ती नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, आणि ते कसं निर्माण होईल अशा प्रकारची त्यांना चिंता लागलेली. त्यांना म्हणजे काय, लोकसंग्रह व्हावं, लोकांचं कल्याण व्हावं ही भावना आहे. तर माणसाच्या अंतःकरणात ही नसली पाहिजे काय, लोककल्याणकारी भावना. आता काय तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, असं जर म्हणत असेल लोक नावाचा पदार्थ आहे त्यांच्यावर उपकार करायचे, ही भावना पण चालत नाही याच्यामध्ये. आणि म्हणजे बा कोणत्याही प्रकाराने आपण लोकसंग्रह, ही लोकसंग्रहाची वासना जरी कोणी घेऊन असेल आणि तो जरी परमार्थिक साधना करत असेल तरी त्याला तेवढं मोठं फल होणार नाही. किंवा शुक आणि परीक्षितीचा जो संवाद आहे त्याच्यामध्ये त्या परीक्षितीला काय पाहिजे, फक्त 7 दिवसात मृत्यू होणार आहे, 7 दिवसात आता परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा, तर मला मुक्ती पाहिजे. आणि परीक्षिती जेव्हा ऐकत होता तेव्हा ऐकत असताना त्याला कधी वाटलं नाही का म्हणजे नाश्ता आला नाही, आज पाणी ताण लागलं तरी मिळालं नाही. तो म्हणतो क्षुधा तृषा मला बाधतच नाही, कारण अमृत स्वरूप अशा तुझ्या कथा मी ऐकत असताना तुमच्या मुखातून मला, तो ह्यांना म्हणतो शुकमुनींना, मला मरणाचं भय नाही, क्षुधातृषा मला बाधत नाही, असं त्याला वाटतं. इतकं झालं की हे जे शुकमुनींनी जेव्हा भागवत सांगायला सुरुवात केली तेव्हा हे भागवतामृत द्यावं कोणाला असं त्यांनी सांगितलं. हे अमृत द्यायचं कोणाला, परीक्षितीला द्यायचं का देवतांना द्यायचं? तर त्यांनी सांगितलं देवतांना देऊ नका, हे परीक्षितीला द्या, कारण परीक्षिती हे अमृताचा काय आहे, भागवत अमृताचा अधिकारी आहे, असं त्यांनी सांगितलं. आपलं चिंतन याच्यासाठी चाललं आहे की हे जे तत्त्वज्ञान आहे हे तत्त्वज्ञान अधिकाऱ्यालाच फलीभूत होतं, अनधिकाऱ्याला फलीभूत होत नाही. आणि हे फलीभूत होण्यासाठी जगात आपल्या ह्या भौतिक किंवा आध्यात्मिक किंवा धार्मिक विश्वामधील आपल्याला कोणतीही इच्छा असता कामा नाही. पूर्णपणे निरीच्छ जो पुरुष असेल, केवळ भगवत प्राप्ती सोडून दुसरं यत्किंचितही कामना ज्याच्या ठिकाणी नाही, असाच पुरुष ह्या ग्रंथांचा खऱ्या रीतीनं अधिकारी किंवा ही फलानुभूती त्यालाच प्राप्त होऊ शकते, असं आहे. हां हां हां, वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठा, हा असं पहिलंच केलेलं वर्णन. तेवढा श्लोक म्हणा, भागवतामध्ये श्लोक आहे की तू कशा प्रकार. हां, भागवतामध्ये गोकर्णाने आपल्या वडिलांना आत्मदेव ब्राह्मणांना उपदेश केला की बाबा काय, देहेस्ति मांस रुधिरे अभिमतीन तेजत्वम, देहामध्ये अस्ति रस रक्ताचा हा देह आहे तो माझा आहे, अशा प्रकारचं तुला जी मान्यता आहे ती मान्यता तू सोडून दे. ज्याया सुतादिषु सदा ममताम विमुंच, पत्नी पुत्र यांच्याविषयीची जी ममता आहे ती तू अंतःकरणामधून टाकून दे. पश्यानिशम जगदिदम क्षणभंगनिष्ठम, हे संपूर्ण जगत क्षणभंगूर आहे असं तू रात्रंदिवस चांगल्या प्रकाराने जाणून राहा. वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठ, हा, वैराग्य आणि भक्ती यांच्यात मध्ये अत्यंत प्रीती ठेवणारा असा तू हो. आणि असा जो पुरुष असेल, हां
धर्मं भजस्व सततम त्यजलोक धर्मान. हां, तर धर्मम भजस्व सततम, आत्मस्वरूप धर्माचंच तू भजन कर. आणि जे लोकांमध्ये जे धर्म किंवा लोकप्रचलित ज्या गोष्टी आहेत त्या लोकेशनेने युक्त होऊन त्या भौतिक गोष्टी करण्यात, लोकधर्म करण्यात तू प्रवृत्त होऊ नकोस. बरोबर ना? अशा लौकिकामध्ये तू प्रवृत्त होऊ नकोस. या ठिकाणी जो आपला आत्मधर्म आहे किंवा ज्याला आपण म्हणतो निजधर्म, हा चोखडा विशुद्ध धर्माचं तू अनुष्ठान कर असं सांगतात. आता सांगतात की काय, रतवृत्ती शिवगाने घेऊनी जीवाग्र शहाणे, परी काय की जे नेने आपण पे चाखो. हे जेवढे जेवढे काही षड्रस आहेत त्या षड्रसांचं आस्वादन घेण्याच्या बाबतीत आपल्या जिव्हेचं पुढचं जे टोक आहे ते कितीही जरी शहाणं असेल, कुशल असलं तरी काय नेणे आपण आपे काय की जे नेणे आपण आपे चाखो. परंतु म्हणतात काय करावं ते आपण आपल्याच आस्वाद घेऊ शकत नाही. आपण आपल्या रसाचं आस्वादन किंवा चाखणं करू शकत नाही. तरे जिभे काही आपले चाखणे हन ठेले, तैसे नव्हे संचले ते चिते की. जिभे काही आपले चाखण्या. आता तुम्ही म्हणाला हे पुढचा विषय आलेला आहे. मग तुम्ही म्हणतात जर त्याला आपल्याला आस्वादन करता येत नाही, बरोबर ना, मग आता काय झालं, याचा अर्थ त्याच्या जिभेला चाखू शकत नाही. याचा अर्थ जिभेच्या ठिकाणी चाखणं थांबलं. याचा अर्थ जिभेला रसाचं ज्ञान होत नाही. बरोबर ना? म्हणजे जिभा ही रसाचं ज्ञान करून घेण्याला समर्थ नाही, कारण ती आपल्याला स्वतःला चाखू शकत नाही. याचाच अर्थ तिथं चाखणं जे आहे ते चाखण्याने ती विवर्जित झाली, चाखू शकत नाही. रसांना चाखू शकते पण स्वतःला नाही चाखू शकत ना, यावरून ती काय झाली, रसाच्या चाखण्याने रसास्वाद विवर्जित झाली असं तुम्ही म्हणाल. तैसे नव्हे, परंतु तुम्हाला ते तसं म्हणता येणार नाही. तेची ते की संचले असे, ती रसरूपाने ती काय आहे, ती जीभ जी आहे ते काय, तिचं चाखणं हे तिचं स्वरूपच असल्यामुळं ती चाखण्याचा विषय होत नसली, तिचं मूलभूत चाखणं त्या चाखण्याने ती विवर्जित झाली असं म्हणण्याची सोय नाहीच की. असं तुम्हाला कधीच म्हणता येणार नाही. तसा स्वरूपभूत आत्मा तैसा आत्मा सच्चिदानंदो, आपणया आपण सिद्धो, आता काय दे शब्दो तयाचे तया. तसा आत्मा सच्चिदानंदो आपणया आपण सिद्धो, तसा आत्मा जो आहे सच्चिदानंद रूपाने आपणच स्वतःसिद्ध आहे. स्वतःसिद्ध सच्चिदानंद हे त्याचं काय आहे, स्वरूप आहे. परंतु ते सच्चिद आणि आनंद या पदांचा विषय होत नाही. का होत नाही, कारण ते त्याचं स्वरूप आहे. म्हणून ते सच्चिदानंद, बरोबर ना, त्याचं सद्रूपत्व चिद्रूपत्व, बरोबर ना, सन्मात्रत्व ज्ञानमात्र किंवा चिन्मात्रत्व किंवा आनंदमात्रत्व हे तो जाणू शकत नाही. आहे की नाही? म्हणजे जाणू शकत नाही म्हणजे तो सच्चिदानंद नाही काय का उलट सच्चिदानंद स्वरूप आहे म्हणूनच तो आपल्या सच्चिदानंद पदाचा विषय होत नाही, अशी खरी वस्तुस्थिती आहे. बरोबर आहे ना? मग असा आत्मा आहे की जो सगळ्यांचं प्रकाशन करतो, कोणीही त्याचं प्रकाशन करू शकत नाही. इतकंच नाही तर तो स्वतःचंही प्रकाशन करण्याला असमर्थ आहे, कारण प्रकाश हे त्याचं काय आहे, स्वरूप आहे. असं जर तुमच्या पक्क, बरोबर ना, पक्क जर तुमच्या अंतःकरणात ठसावलं असेल किंवा तशा प्रकारचा निश्चय झाला असेल तर, बरोबर ना, मारो त्या आत्म्याला स्वतःला विषय करण्याची सुद्धा गरज नाही. अन्याने विषय केलं म्हणजे तो सिद्ध आहे असंही नाही, किंबहुना तो अन्याचा पण विषय होत नाही. तो दुसऱ्याला विषय करतो म्हणून त्या ठिकाणी तो ज्ञानरूप आहे हेही सिद्ध करण्याची गरज नाही. परंतु त्याचं मूळ कारण असं आहे की तो स्वतः ज्ञान हे त्याचं स्वरूप असल्यामुळं तो स्वतःला जाणत नाही. पण जाणत नाही म्हणण्याची सोय आपलं तो ज्ञानरूप नाही, बरोबर ना, तो ज्ञानस्वरूप आत्मा नाही असं म्हणण्याची सोय नाही. बरोबर ना? असं एवढा जर निश्चय झाला तर आता तुम्हाला कधी वाटेल का, पण त्या ज्ञानाचं स्वरूप, त्या ज्ञान स्वरूप आत्म्याने स्वतःचं स्वरूपाला जाणण्यासाठी शब्दाची मदत घेण्याची गरज आहे.
आता कायदे शब्द तयाचे तया, त्याचं त्यालाच, म्हणजे त्याचं त्याला ज्ञान करण्याच्या बाबतीत शब्द काय देईल, त्याला शब्द काय सहाय्य होईल का शब्दाच्या सहाय्याची गरजच नाही, त्याला अन्याने विषय करण्याची गरजच नाही, तसं त्यांनी स्वतःलाही विषय करण्याची गरजच नाही. आणि तुम्ही म्हणता तर अहो शब्दाचं काय वानू उपकार आहे की नाही, तर असं तुम्ही म्हणता, ह्या म्हणण्याला काहीतरी अर्थ आहे का? शब्द खंडन प्रकरण आहे, उपसंहारा ते म्हणतात. आता इथं जे आहे हे आणखीन विस्ताराने हे सांगितलेली ओवी. ताई ह्या ओवीचं चिंतन, तैसा आत्मा सच्चिदानंदो आपण या आपण सिद्धो, आता कायदे शब्दो तयाचे तया.